मित्रांनो, शिवराज्याभिषेक सोहळा स्पेशल असा हा व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली। नमस्कार, मी आहे तुम्हा सर्वांची लाडकी सुरभी। पुन्हा एकदा एक नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली। मावळ म्हणजे सध्याच्या पुण्याच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशांचा भाग। स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये त्यांना अत्युत्तम असे सवंगडी आणि सहकारी लाभले। स्वराज्य स्थापनेमागील शिवरायांचे ध्येय हे त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते। त्यांच्या राजमुद्रेवरील संस्कृत ओळी अशा आहेत: प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनोह शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। याचा अर्थ असा आहे की शहाजींचा पुत्र शिवाजी यांची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, म्हणजे शोभून दिसते। महाराजांनी या वचनातून वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी, स्वतःच्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री, इतक्या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील जे किल्ले होते ते त्यांच्या ताब्यात नव्हते, तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते। आणि त्या काळामध्ये किल्ल्यांचं खूप महत्व होतं। जर किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष आणि नियंत्रण ठेवता येत असायचं। त्यामुळे शिवाजी महाराजांनी ठरवलं की ते किल्ले आपल्या ताब्यात घ्यायचे। त्यानंतर महाराजांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले आपल्या ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। त्यातील मुरुंबदेव या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि त्याचं नाव राजगड असं ठेवण्यात आलं। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती। मित्रांनो, राजगड या किल्ल्याबद्दल एक छोटंसं फॅक्ट सांगतो तुम्हाला। राजगड याला राजांचा गड आणि गडांचा राजा असं म्हटलं जातं, कारण सगळ्या गडांमध्ये तो सगळ्यात मोठा किल्ला आहे आणि ज्या सगळ्या महत्वाच्या चर्चा, बैठकी व्हायच्या त्या राजगडावरतीच व्हायच्या। आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते। यांचा स्वराज्य स्थापनेच्या कार्यास विरोध होता, त्यामुळे महाराजांनी पहिल्यांदा यांचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार म्हणजे चंद्रराव मोरे होता। याचा स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये विरोध होता। तेव्हा इसवी सन 1656 मध्ये महाराजांनी जावळी हा प्रदेश जिंकून घेतला आणि तिथं आपलं ठाणं देखील बसवलं। नंतर रायगड देखील जिंकून घेतला। या जावळीचा ताबा मिळवल्याचा उपयोग असा झाला की महाराजांचं सामर्थ्य सर्व प्रकारे वाढलं। महाराजांच्या कोकणातील हालचाली वाढल्या। जावळीची जी प्रचंड संपत्ती होती ती महाराजांना मिळाली। त्यानंतर जावळीच्या खोऱ्यामध्ये महाराजांनी प्रतापगड हा किल्ला देखील बांधला। त्यानंतर शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली। त्यानंतर महाराजांचा पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रज या सत्तांशी संपर्क येऊ लागला। जर यांच्याशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याकडे प्रबळ असं आरमार असलं पाहिजे, हे महाराजांच्या लक्षात आलं। त्यानंतर महाराजांनी आरमार उभारणीकडे लक्ष केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील आणि आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली। तसेच जावळीच्या मोऱ्यांचा विरोध त्यांनी मोडून काढला। जे किनारपट्टीवरील स्वराज्य स्थापनेचं जे कार्य होतं त्यास गती आणली। यावेळेस आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन पाहत होती। तिला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त आता करायला हवा। त्यामुळे तिने आदिलशाहीतील एक बलाढ्य आणि मातब्बर सरदार अफजल खान यास छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून जाण्यास सांगितलं। आता शिवाजी महाराजांवरती चालून जाणं काही शक्य नव्हतंच त्याला, पण तरी देखील त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले। अफजल खान विजापूरवरून वाई येथे आला। त्याला वाई प्रांताची चांगलीच माहिती होती। वाई जवळील प्रतापगड या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान याची भेट 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली। या भेटीमध्ये अफजल खानाने महाराजांना दगाफटका देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे महाराजांनी त्याला जागीच ठार केलं आणि आदिलशाही सैन्याचं पारिपत्य केलं। अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा आणि खेळणा हे किल्ले जिंकून घेतले। खेळणा या किल्ल्याला त्यांनी विशाळगड असे नाव दिले। महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर इसवी सन 1660 मध्ये चालून जाण्यास सांगितले। त्याला सलाबत खान हा किताब दिला गेला। त्याच्या मदतीस रुस्तुम ए जमान
बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हे देखील होते। अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावरती आश्रय घेतला। सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळा किल्ल्याला वेढा पडला होता। अशा परिस्थितीमध्ये महाराजांना किल्ल्याच्या बाहेर पडणं अवघड झालं होतं। त्यावेळेस नेतोजी पालकरने सिद्धीचा जो वेढा पडला होता तो उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे सैन्य थोडे असल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला। सिद्धी वेढा उठवेल असे चिन्ह दिसत नव्हती, त्यामुळे महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली। त्यानंतर सिद्धीच्या वेढ्यामध्ये थोडी शिथिलता निर्माण झाली। या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला। यावेळी गडावरील शिवा काशीद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला। तो दिसायला अगदी शिवरायांसारखाच होता। त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा केली आणि तो पालखीत बसला। पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली। त्यावेळी सिद्धीच्या सैन्याने त्या पालखीवरती हल्ला केला आणि त्यावेळेस शिवा काशीदने या स्वराज्यासाठी महाराजांसाठी बलिदान दिलं। यावेळेस महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले। त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि इतर निवडक सैन्य देखील होते। शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडले आणि विशाळगडाकडे निघाले। ही बातमी सिद्धीला समजली तेव्हा त्याने त्यांच्या सैन्याचा पाठलाग केला। तेव्हा सिद्धीच्या सैन्याला विशाळगडाच्या पायथ्याशी थोपवून धरण्याची जबाबदारी ही महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती सोपवली। तेव्हा बाजीप्रभूंनी घोरखिंडीमध्ये त्यांच्या सिद्धीच्या सैन्याला अडवले आणि तेव्हा त्यांनी पराक्रमाची शर्त केली। तिथेच बाजीप्रभूंना वीरमरण आले। बाजीप्रभू आणि त्यांच्या सैन्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले। महाराज पन्हाळगडावरती असताना औरंगजेब बादशाह दिल्लीच्या तख्तावरती होता। तेव्हा त्याने शाहिस्ता खान यास दक्षिणेस पाठवले। शाहिस्ता खानने पुणे प्रांतावरती स्वारी केली। त्यावेळी महाराजांचा आदिलशाही सत्तेशी संघर्ष चालू होता। अशा वेळेस एकाच वेळेस 2 सत्तांसोबत संघर्ष करणं बरोबर ठरणार नाही, त्यामुळे महाराजांनी आदिलशाहीशी तह केला। या तहानुसार महाराजांना पन्हाळगड हा किल्ला वापस द्यावा लागला। इथे महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या हालचाली पाहिल्या। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभू। कंस पर, शेर शिवराज।